नमस्कार मंडळी, मी श्रीकांत देवल. आज आम्ही इकडे आलो खास रेसिपी करायला आणि आमचं शेतावर काम पण आहे, ते पण होईल आणि रेसिपी पण होईल. म्हणून आज आम्ही तुम्हाला हिरवे चण्याची भाजी आणि ते तुम्हाला नंतर सांगू. पुढचं काय आहे ते तुम्हाला आम्ही नंतर सांगू. ती सिक्रेट रेसिपी आहे, ती आम्ही तुम्हाला नंतर सांगू. सध्या तर आपण हिरव्या चण्याची आमटी बघूया. चला तर मग आता पुढील रेसिपीला सुरुवात करू. तेल टाक. तीन चमचे तेल टाकलंय. आता इकडे आला दूर जमतो. राई टाकते. मोहरीने तडतडली नाही, तापली नाही. हां, तापलं टाक. हळद टाक. तडतडली. चूल आमची आज शेतावरची चूल आज वेगळी आहे. हळद बस. हळद टाकली. 1 चमचा हळद. कांदा, कसा बसा चिरलेला कांदा. थोडी लसूण पेस्ट, बस पडली. धरतो. कांदा लाल होईपर्यंत ठेवायचं असतं. मोठं बोलतील काय सांगतच नाही, गप्पच बसतात आणि करतात. मसाला दोन चमचे लाल मसाला. हा आमचा बाहेरचा मसाला आहे, आम्ही बनवलेला नाही आहे अजून. जेव्हा आम्ही तो नवीन बनवू तेव्हा ती एक रेसिपी तुमच्या पुढे येईल. मीठ पण टाकते ना. हां, जरासं मीठ टाक म्हणजे कांदा शिजेल. हां, अल्कोहोल आणि शेकटाचे शेवग्याची शेंग. हां, शेवग्याची शेंग, शेकटाची शेंग नाही, शेवग्याची शेंग. शेवग्याची शेंग सगळ्यांना समजते. शेकटाची शेंग बोलली. अल्कोहोल म्हणजे काय तर बिटाचा जुळा भाऊ तसाच असतो ना तो. फक्त हा हिरवा आणि पांढरा असतो आतमध्ये आणि बीट लालसर असतो, म्हणून त्याला जुळा भाऊ बोलायचे. तू ढव. चांगलं ढवळून घ्यायचं. आता हिरवे चणे, हळदी कुंकवाला आणलेले. मग फेकून देण्यापेक्षा भाजी केली तर काय खायला भेटतं. बस पाणी टाक. मला माशाने खाल्ला इथे. किती माशा आल्यात. पाण्याची बाटली हां माझ्याकडे टाक. तर जाळ करू आणि शिजल्यावर आपण
एक 15 मिनिटांनी बघूया. तोपर्यंत दुसरं आम्ही दाखवतो तुम्हाला. म्हणजे भाजी शिजलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण चिंच टाकूया. टाकतो. आणि मीठ. मीठ टाक, चवीनुसार मीठ. जरा ढवळ. ते हे कसे कापायचे? हां, सांगतो मी. हां. हां मंडळी, आज मी नवीन रेसिपी मुळ्याची भजी करणार आहे. कारण माझ्या अंदाजाने अशी कोणी केलेलीच नाही आहे. नवीन रेसिपी आहे. तर मला लक्षात आलं की आपण करून बघूया, म्हणून मी आज ही तुम्हाला करून दाखवणार आहे. तर मला आशा आहे की तुम्हाला ही रेसिपी माझी आवडेल. तर मी आता ही टाकतोय तळायला. तेल चांगलं तापलेलं आहे. आपण भज्यांना जसं पीठ कालवतो तसंच आपण कालवून घ्यायचं. आणि मुळा उभा चिरायचा. तुम्हाला जर बारीक काप काढायचे असतील तरीसुद्धा तुम्ही काढू शकता, पण मला हा असाच आवडतो म्हणून मी असंच घेतलं आहे. प्रत्येकाची पसंती वेगवेगळी असते. कुणाला गोड आवडतं तर कुणाला लांब आवडतं. माझ्या मनात आलं तर म्हटलं चला आपण मुळ्याची भजी करून बघूया. मुळा खातात, पण त्याची एकदा भजी तरी आपण करून बघूया कशी लागते. ही आपली भजी शिजलेली आहे. त्यांना आपण आता या केळीच्या पानात काढूया. ही बघा झालेली भजी बघा किती छान दिसतात. परत टाकूया. मसाला घेतलेला. हो, मसाला, मीठ, त्या पिठात हळद. फक्त आपण याला मुळ्याला मीठ नाही लावलं. हां, मुळ्याला आम्ही मीठ नाही लावत. तुम्हाला लावायचं असेल ते लावू शकता. तर तुम्ही लावू शकता. तशीच आजूबाजूला ही हिरवळ झाडी पण बघा. आमचं हे छोटंसं कॅम्पिंग झालेलं आहे डेचं. आज आम्ही नवीनच ट्राय मारलेली आहे रेसिपीची. तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. जर तुम्हाला आवडली तर आम्ही तुम्हाला अशाच रेसिपी दाखवत राहू. आणि असा हा प्रयत्न तुम्ही पण करून बघा. खाल्ल्यावर कशी लागतात तेही सांगू तुम्हाला. एक खाऊन बघा तुम्ही. नैवेद्य दाखवायचं आहे ना, शेतावरच्या देवांना नैवेद्य दाखवायचं आहे ना. हां, ही आमची शेतावरची मंडळी पहिलीच रेसिपी आहे. इथे शेतावर नवीन शेतावरती, आणि इथे शेतावर देव आहेत त्यांचे. त्यांना जरा दाखवायला हवा ना नैवेद्य. शेतवाल्यांचं नैवेद्य देव आहे, त्याच्यामुळे त्यांना पण नैवेद्य दाखवायचं आहे. पण ते दोन बाजूला काढून ठेवा ना तुम्ही. काढा ते. हो, काढा. झालं असेल. भांबडीचा पाला पण तळू का? अजिबात नको. तुम्हालाच खायला लागेल. काढा, लालसर झाली. काढू ना. हां,
जरा वेळ ठेवलं तर विस्तव जाम झाली ना. तेल खात आहे ना. चण्याचं पीठ आणि मुळा पण आहे ना. नाही सोडणार टाकायचं. ते गरम टाकते तर पान कसे झाले बघा. इसे कहते हैं खाना. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं जरा सांगा हां आम्हाला कमेंट करून भजी बघून. वंदनाचे तर पहिला सुटलं असे. अशाच रेसिपी घेऊन आम्ही तुमच्याकडे पर्यंत जाऊ. आम्ही येत जाऊ. शेतावरच. शेतावरती इकडेच आम्ही करत जाऊ रेसिपी, कारण इकडे जरा शांत वातावरण आहे आणि शेतावरची पण कामं तेवढीच होऊन जातात. आणि पण एक आहे, मच्छी खाणाऱ्यांनी मच्छीचे सांगितलं तर आम्ही करू शकत नाही. आम्ही करू शकत नाही. आम्ही मच्छी शाकाहारी आहोत. नॉनव्हेज रेसिपी आम्ही करू शकत नाही, त्याबद्दल दिलगिरी आहे. शाकाहारी जर कोण नॉनव्हेज रेसिपी माझ्या व्हिडिओवरती जर दाखवणार असेल तर आम्ही दाखवू. तर आम्ही ती दाखवू शकतो. तुमच्याकडच्या रेसिपी पण तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही करायला येऊ आम्ही. पण आम्ही त्या रेसिपी नॉनव्हेज रेसिपी असतील तर आम्ही त्या रेसिपींची आम्ही चव घेऊ शकत नाही. तुमच्यापर्यंत ज्या रेसिपी असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. आधी तुमच्या घरातल्यांशी परमिशन घ्या आणि मग त्या आमच्यापर्यंत आम्हाला सांगा, जर तुम्हाला दाखवायच्या असतील तर. पण काहीकांच्या घरामध्ये यूट्यूबवर म्हणजे नको, सगळ्यांना दाखवतील, आपली इज्जत जाईल, हे जाईल, असं जाईल. ते म्हणून तुमच्या जरा घरामध्ये जरा विचारा आणि मग दाखवा. आणि यूट्यूबवर दाखवायचं म्हणजे काही इज्जत जाण्यासारखी गोष्ट नाही आहे. नाही, असं काहीकांचं मत असलं तर घरातल्यांचं. पण मला हेच कळत नाही त्यांचं. तुमच्या यूट्यूबवरती दुसऱ्यांचे व्हिडिओ तुम्ही बघता ना, रेसिपीचे आणि ह्याचे त्याचे. मग तुम्ही स्वतःचे दाखवायला तुम्ही का घाबरता? बरोबर आहे की नाही? ते प्रत्येकाला कळलं पाहिजे ना. तुमची संस्कृती, तुमची पद्धत तुम्ही लोकांपर्यंत पोचवा ना. जशी आपण ही आपली पद्धत आपण लोकांपर्यंत आपण पोचवतो. आता हे सगळे आपले व्ह्यूअर्स एवढे 1,500 व्ह्यूअर्स झालेत, म्हणजे ते आपले घरातलेच सदस्यासारखे झालेत, आहे की नाही? घरातलेच सारखे आपले फॅमिली मेंबरच ते झालेले आहेत. आज 1,500 झालेत, उद्या लाखो करोडो होतील, ते सुद्धा आपले फॅमिली मेंबरच झालेत. ते आपल्यापर्यंत येऊ शकतात, आपल्याला भेटायला येऊ शकतात. मग आपण त्यांना काही नाही आम्ही कोणाला भेटत नाही असं आपण सांगू शकत नाही. काहींचं म्हणणं असं असतं, लोक आपली स्वतःची माणसं येणं आणि इतर लोक येणं त्याच्यामध्ये फरक आहे त्यांना. आणि मी हे आत्ता हे बोललो आहे, कोणाला राग यायचा असेल त्यांनी येऊ दे, आम्ही घाबरणार नाही. आमची रेसिपी, आमचे व्हिडिओ आम्ही दाखवायला आम्ही तयार आहोत. आम्ही घाबरणार नाही. आम्ही आता पुढे चाललो आहे, आम्ही जाणार. तुम्हाला बघायचं असेल तर बघा, नाही बघितले तरी हरकत नाही. असं हे आम्ही का तुमच्यापर्यंत हे नाही करत का बघाच व्हिडिओ आमचे. ज्यांना बघायचे असतील ते बघू शकतात, ज्यांना नाही बघायचे त्यांनी नाही बघितलेत तरी आम्हाला काही फरक पडत नाही. अशा या कारणावरून जर असेल तर. आणि काहींचं असं म्हणणं असतं की आमच्याकडे कामाला या आणि व्हिडिओ करू नको, हे असं असेल तर आम्ही आता ते हे करणारच, ते आम्ही नाकारणार. कामापेक्षा आम्हाला, तुमच्या कामापेक्षा आम्हाला आमचं व्हिडिओ काय, आमचं शेतातलं काम ते महत्त्वाचं आहे. हां, जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आम्ही रेसिपीचा व्हिडिओ आम्ही करत जाऊ. हे रेग्युलर काम चालू ते आम्ही चालू ठेवू काम, आहे की नाही? आहे आमचं काम ते आम्ही रेग्युलर चालू ठेवू, आम्ही त्याला नाही बोलत नाही.
जाळ राहिला बाजूला. या अशी वीज तर पेटवायला लागते. व्हिडिओ बनवणं हे सुद्धा आपल्याला जरा हलकंच वाटतं, पण त्याच्यामागे खूप काम करायला लागतं. आता हे एवढं सेटिंग आम्हाला ते करायला लागलं. त्याचं काय काय त्याची सामग्री आहेत ती सगळी आणा घरून, काय राहिलं आहे का, काय नाही राहिलं आहे का, ते सगळं चेक करा आणि ते तुमच्यापर्यंत पोचवायचं. हे एक आमच्याकडे हे असतं. मला वाटत नाही मी ह्या जी रेसिपी केली ही कोणी केली असेल. जर कोणी केली असेल तरीसुद्धा मला सांगा, कमेंट करून सांगा. हां, किंवा आम्ही केलेली आहे म्हणून. मला वाटत नाही कोणी केलेली आहे. मुळ्याची भजी नाही कोणी केली, कोशिंबीर केलेली आहे. कोशिंबीर करतात, कोण मीठ लावून खातं. आता दुसरी भजी आपण बटाट्याची करूया. बटाट्याची भजी हे तुम्ही नेहमी करत असाल. नेहमी करत असाल. ही माझी फेवरेट भजी आहे. बटाटा भजी माझी फेवरेट भजी आहे. आणि ह्याच्याबरोबर आम्ही भात करून हां, आणले. भात आम्ही आणले. तुम्ही बोलाल नुसती भाजीच आणली आणि भजी करतायत, मग भात कुठं आहे? भात भात आम्ही आम्ही करून आणले घरी. ऑलरेडी करून आणलेला आहे. नाही तर असं वाटायला नको भाजी आणि भजी दाखवलेत, भात नाही पण भात दाखवला. नाही तो भात दाखवला. आम्ही आणला आहे, तो सुद्धा आम्ही दाखवू तुम्हाला. ते जेवताना आम्ही दाखवू तुम्हाला काय करायचं. आवडली असली तरी कमेंट करून सांगायची, नाही नसली आवडली तरी सुद्धा तुम्ही कमेंट करून कमेंट करून सांगायचं. सांगा बा आम्हाला तुमची रेसिपी आवडली नाही. आम्हाला काही राग यायचा नाही. नाही तर त्याच्यात आणखी काय बदल करायचा असेल तेही सांगा. आमच्या परीने जमलेलं साहित्य आहे त्याच्यात आम्ही भाजी आणि ही भजी करून तुम्हाला दाखवलेली आहेत. तुम्हाला जर असं करायचं असेल इथे तर तुम्ही या, आपण करू शेतावर, आहे की नाही. तुम्हाला जर हौस असेल तर तुम्ही इथे येऊन या. जास्त नका टाकू, कढई लहान आहे आपली. आपण करू शकतो इथं आल्यावर. तुम्ही असं काही नाही, फक्त आम्हाला 4 दिवस आधी कळवा. माझी खायची खूप इच्छा होते पण मी काय करू. नको नाही, आपली पहिलीच आपण रेसिपी केली नाही ते. पहिलीच रेसिपी केली आणि आपण आधी देवाला सांगितलेलं आहे, बाबा पहिलं आम्ही काय इथे जेवण करू, इथे मांडव लावतोय तर पहिलं आपण जेवण काय ते करू इथे, तर ते आम्ही तुला दाखवू नैवेद्य. किती आम्ही मेहनत घेतली. कडक उन्हामध्ये मी बसलेलो आहे. दाखव त्यांना जरा, म्हणजे त्यांना कळेल. घाम गळतोय टपा टपा टपा. दाखवलं त्याने मी. कडक उन्हामध्ये मी आहे. कारण आमचा प्लॅनच फसलेला आहे आज चुलीचा. झाडाच्या खाली वेगळ्या झाडाच्या खाली घेतले, ऊन येईल त्यात झूर झाडाखाली. आम्हाला वाटलं इथे सावली येईल, पण सगळं उलटं नाटक झालं. सूर्याने गोंधळ केला आमचा. दुसरीकडून आम्हाला मारा बसलाय. 2 ठिकाणी आम्हाला चूल नाचवायला लागलेली आहे. सूर्याने गोंधळ केला आमचा. हो, कारण आम्हाला अजून ह्या जागेचा अंदाज नाहीये किती ऊन असतं काय असतं त्याचा. आम्ही या जागेत नवीनच आहोत.
अभी हम खाना हम खाएंगे और फिर काम पे लग जाएंगे और शाम को हम घर जाएंगे. हिंदी कशाला बोलते हे हिंदी बोलण्यासाठी हिंदी चालू आहे. माझे व्हिडिओ सगळे बघतात. हिंदी लोक बघतात, मराठी बघतात. बाहेरच्या देशात सुद्धा माझे व्हिडिओ गेलेले आहेत. नाही पण मी त्यांना सांगते हिंदी बोलणाऱ्यांसाठी पण हे हिंदी मध्ये मध्ये बोलत आहेत, मध्ये मराठी बोलत आहेत. दोन्ही मध्ये तमिळ सुद्धा बोलू आम्ही, कन्नड सुद्धा बोलू, कोकणी बोलू ना. कोकणी काय मग बरा 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 कोकणी बोलू शकतो. कोकणी बघत जेवू असेल. किया जेवू किया खाऊ क्या खाऊ किया खाऊ की जेवू किया नाही खाऊ खाऊ किया. क्या मालवणी भाषा कोकणाकडची खाऊ क्या. आणि चहा प्यायचा असेल तर तरी पण खाऊ क्या, खाऊ किया. चाय खाऊ क्या. चाय खावा, चाय खावा. आम्ही आता चाय नाही केला, नाही तर तुम्हाला वाटेल चाय पण पिणार. चहा पण खाता बनवतात का. सगळं घेतलं ना, सगळं घेतलं. थोडंसं ते पीठ बंद करते जरा. तिथल्या देवांना, शेतावरच्या देवांना नैवेद्य दाखवायला. चला आपण आता बघूया. नको का असंच ठेव. कुठे ठेवू. ठेव तो बाजूला कर. इथे ठेवू. हां ठेव. तिथं ठेव. जय देवा महाराजा, आम्ही तुला नैवेद्य दाखवलेलो असा तो गोड मानून घेस आणि आमच्या यशास बळकटी देस. सर्वांना आरोग्य आयुष्य चांगलं लाभू देस. काढू का नंतर. तर मंडळी या जेवायला. आम्ही आता जेवायला बसतो. जयमाला जरा बघ कशी झालेत नवीन रेसिपी. पडेल. एकदम छान छान झालेत. मस्त झालीत. असं बनवून बघा आणि खा सुद्धा, छान लागतात. भाजी भाजी पण मस्त झाली, छानपैकी झाली. तर मंडळी या जेवायला. आम्ही आता जेवायला बसतो. जेवण झाल्यावरती मग बोलू. तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ, रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा. म्हणजे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच रेसिपीचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील
तरीही सांगा कोणाकडे जर असे व्हिडिओ करणार आम्हाला रेसिपी दाखवणार असाल व्हिडिओ करून, तरीसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत येऊ आणि तुमची रेसिपीचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनेलवरती दाखवू. तर मंडळी चला बाय बाय. आजच्या पुरते तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच ठिकाणी रेसिपी किंवा इतर काही व्हिडिओमध्ये. तर बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.